नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। SC ST जात प्रवर्गीकरण रद्द करावे यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। सांगली येथे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या अनुसूचित जातीतील जात वर्गीकरणाबाबत असंविधानिक निर्णयाच्या विरोधात भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा व वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। जिल्हाध्यक्ष तामगावकर म्हणाले, सदरचा संविधानिक निर्णय घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाला कोणताही अधिकार नसून सदरचे निर्णय हे लोकसभेत बहुमताने मंजूर करून घ्यावयाचे असतात। तरी सदर निर्णयाचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करत असून तो निर्णय तात्काळ रद्द करावा व जात वर्गीकरण रद्द करावी असं निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, सरचिटणीस संजय कांबळे, कोषाध्यक्ष विशाल कांबळे तसेच वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियनचे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, साहित्यिक दिनकर काकडे, संभाजी कांबळे, जितेंद्र कोलप, रतन तोडकर, बाळासू भंडारे, दीपक कांबळे, जगदीश कांबळे, चांगदेव कांबळे, पद्मश्री कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 ऑगस्ट 2023ला सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आरक्षणाच्या बाबतीत तो पूर्णपणे असंविधानिक आहे। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही आहे। ही घटनात्मक तरतूद आहे आणि लोकसभेमध्ये हा विषय असताना त्यांनी आपल्या अधिकारात याच्यावर निर्णय दिलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। आणि आज भारतभर संपूर्ण सगळ्या संघटनांनी भारत सरकारने ठराव करून तो निर्णय रद्दबाबत करावा यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडक्यात असं निवेदन आहे, भारत में कई महापुरुषों ने सामाजिक एकता कायम करने के लिए जनजागरण किया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने वह मुश्किल जातियों की तोड़ा, विभिन्न जातियों की श्रेणियाँ बनाई, उनके सामाजिक पिछड़ेपन और शैक्षणिक पिछड़ेपन नष्ट करने के लिए आरक्षण दिया और उनने